हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मग आज होता 2026चा फोर्थ डे म्हणजे चौथा दिवस. तर आजच्या दिवशी आहे रविवार आणि आता सध्या पौष महिना चालू असल्यामुळे आपण पौष रविवारचे उपवास करतो. म्हणजेच बायकांना पौष रविवारचा उपवास असतो आणि याचं जे काही पूजा वगैरे असती कधी करायची असती हा व्हिडिओ तर मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेलाच आहे. जर तुम्ही ते पाहिलं नसेल तर नक्कीच माझ्या प्रोफाईलमध्ये जाऊन चेक करा आणि जर तुम्हाला ते पाहायचं असेल तर मी याच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते. तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच चेक करा की मी सूर्यनारायणाची पूजा कशी करते, कधी करते आणि महत्त्वाचं म्हणजे पूजेचं साहित्य आणि ही पूजा कधी करायला पाहिजे. तर अशाच पद्धतीने मी पण सकाळी लवकर उठून छान अशी सूर्यनारायणाची आणि बालकृष्णाची पूजा केली माझ्या बच्चूच्या कंपनीमध्ये. आपण अशा छोट्या छोट्या पूजा करता वेळेस मी अगोदरच्या व्लॉगमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की मुलांना सोबत नक्कीच घेतलं पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपली मुले बऱ्याचशा मोठ्या गोष्टी शिकतात. आणि आज मी एक गोष्ट नोटीस केली की आपण जे देवांना प्रसाद वगैरे ठेवतो मुलांना ह्या गोष्टी कळत नाहीत. माझ्या बच्चूने आज अक्षरशः तिथलं बोर गाजर उचलून बाळकृष्णाला खायला घालत होता आणि म्हणत होता की कृष्णा खा, तुला आवडतं का. तर अशा छोट्या मोठ्या गोष्टीतून त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट व्हायला पण मदत होते आणि त्यांना पण भक्ती, परत देवपूजा, देवदेव करणं हे काय असतं, हे प्रसाद म्हणजे काय असतं, आरती काय असतं हे त्यांना कळायला मदत होते. तर अशाच पद्धतीने मी पण माझ्या पिलूला घेऊन अशा छोट्या मोठ्या पूजा नक्कीच करते. तर तुम्ही पाहू शकता तो कसा करतोय आणि लिटरली सांगते मी त्याला अजिबात काही सांगितलेलं नाही. तो मनाने या गोष्टी करत होता. कधी ॲपलच खायला घालत होता तर कधी बोर. आणि मी आतमध्ये पाणी घ्यायला गेले तेवढ्यात त्याचे हे कारस्थान चालू होते आणि परत मग मी ते परत करत होता म्हणून त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. तर माझ्यासाठी ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे की माझ्या बाळाला देवपूजा, देव किंवा श्रीकृष्णाला आपण कसं भरवायचं, काय असतं हे त्याला कळतं किंवा मी माझं पाहून पाहून तो शिकतोय. तर मला खूप छान वाटलं खरंच. आणि तुम्हीही छोट्या मोठ्या पूजा किंवा छोटी मोठी महत्त्वाची कामे मुलांना घेऊन नक्कीच करत जा तिथून. आणि आज उपवास असल्यामुळे म्हटलं चला आज एक्स्ट्रा कामं काहीही न करता आज फक्त किचन वगैरे सगळं आवरून ह्यांना टिफिन वगैरे बनवून दिला. आणि आज किचनमध्ये बनवले होते दुपारच्या म्हणजेच थोडंसं दुपारच्या नंतरच्या वेळेमध्ये तिळाचे लाडू. आणि आज उपवास असल्यामुळे मी पुरेपूर टायर्ड झाली होती आणि नंतर सायंकाळच्या वेळेला चला म्हटलं उपवास वगैरे तर सोडलेलाच होता, आता थोडासा चहा घेऊयात. ह्यांनी आले आहोसोबत मस्त असा चहा घेण्यासाठी ठेवला. आणि मी आज तिळाचे लाडू बनवलेत. हे लाडू कसे बनवले, त्यात काय काय साहित्य टाकलं किंवा ते लाडू बनवण्यासाठी मी कुठली ट्रिक यूज केली, हाताला न पोळता लाडू कसे बनवले, हे सर्व मी माझ्या चॅनलवर या लाडूचा पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ते तुम्ही एकदा नक्की चेक करा तर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की मी हे लाडू कसे बनवले. तुम्ही पाहू शकतात किती सुंदर आणि महत्त्वाचं म्हणजे सगळे लाडू एका साईजचे आहेत. तर असे छोटेसे लाडू आणि जे काही माझ्या किचन कट्ट्यावर मेस झालेला आहे किंवा कचरा तर ते तुम्ही थोडंसं इग्नोर करा. कारण लाडूचं वगैरे बनवता वेळेस माझ्याकडून बरेचसे तिथे धूळ वगैरे झालेली आहे तर ती मी क्लीन करायची सोडली. म्हटलं अगोदर चहा घेऊया कारण ऑलरेडी मी खूप थकली होती. आज एक तर उपवास, परत दिवसभराची कामे, पूजा आणि परत हे लाडू वगैरे बनवणं. तसंच चहा होत आहे तोपर्यंत मी कपड्यांनी पूर्ण किचन कट्ट्याच्या तिथलं आजूबाजूचं क्लीन करून घेतलं. आणि आता चहा वगैरे आम्हाला कपमध्ये घेते, बच्चूला दूध घेते आणि अगोदर तर मस्त असा चहा घेते, थोडीशी रिफ्रेशमेंट होईल आणि नंतर मग बाकी जे काही काम करायचं आहे तर ते करून घेते. तर असा होता आजचा माझा उपवासाचा आणि छोटासा दिवस. तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी भेटूयात आपण अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.